1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर हे जेव्हा आपला परवाना नूतनीकरण करण्याकरता किंवा नवीन परवाना काढण्याकरता आरटीओ मध्ये जातील, तेव्हा त्यांना मराठी येणे अनिवार्य आहे. असाच एक निर्णय काल परवा परिवहन मंत्री सरनाईक यांनी बोलून दाखविला. तसा जी आर सरकारचा आहे, त्यांनी काही वेगळं बोलून दाखवलं नाही. मात्र धर्मांध नेते अबू आझमी यांनी त्वरित त्याच्यावरती उहापोह सुरू केला. ते काय म्हणत आहेत की कोणत्याही रिक्षा ड्रायव्हरांनी, परप्रांतीयांनी, खास करून मुस्लिमांनी या निर्णयाला विरोध करा आणि आरटीओ मध्ये गेल्यानंतर मराठी तुम्हाला नाही आली तरी चालेल. थोडक्यात त्यांनी हा निर्णयाला विरोध करून दाखवलेला आहे. माझं अबू आझमी यांना सांगणं आहे की आपण असं म्हणता की परराज्यातून येथे परप्रांतीय उदरनिर्वाहासाठी येतात. उदरनिर्वाहासाठी जर महाराष्ट्र आणि मुंबईत येतात ते, तर या राज्याची बोली भाषा मराठी आहे, ती त्यांनी जुजबी का असेना शिकलीच पाहिजे. आपण त्यांना विरोध करून का रोखत आहात? आपण नेहमी अशा समाजाचे नेते बनायला जाता आणि त्यांना मराठीच्या विरोधात नेहमी आपण भडकावण्याचा प्रयत्न करता. या गोष्टींमुळेच तुम्हाला मागे राम कदम आणि वंजाळे या शूरवीरांनी थोबाडात हाणली होती. तसंच पुनश्च एकदा या महाराष्ट्राची जनता तुमच्या थोबाडात मारल्याशिवाय राहणार नाही. परराज्यातील परप्रांतीय जर इथे येतात तर त्यांनी मराठीचा मान हा राखलाच पाहिजे. या राज्यातील जनतेमुळेच तुमचा उदरनिर्वाह होतो. मग त्यांची जी काही बोली भाषा आहे, ती जर तुम्ही जुजबी भाषा जर बोलायला लागलात तर तुमचं या मुंबईकरांकडून स्वागत होईल. तुम्हाला जवळीक साधण्याकरता ही भाषा बोललीच पाहिजे. आणि जो निर्णय परिवहन मंत्री सरनाईक यांनी घेतलेला आहे, त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. मराठी ही प्रत्येकाने जुजबी का असेना बोलायचा प्रयत्न केला पाहिजे, अन्यथा प्रसाद खायला तयार राहिलं पाहिजे.